क्राईम रेशो वाढतोय, विद्यमान जे गृहमंत्री आहे यांचा कुठेतरी हा वचक कमी झाला असं हे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे एका गृहमंत्र्याचं, एका पोलीस ऑफिसरचं, एका कमिशनरचं काम नाही. समाजामध्ये हे का वाढलेलं आहे? हे काय एक दिवसात वाढलं का? हे 2 महिन्यात वाढलं का? हे नवीन सरकार आल्यामुळे ताबडतोब वाढलं का? हे वाढण्याची अनेक कारणं आहे. त्याला काय काय कोण कोण कारणीभूत आहे? हे आरक्षणाच्या लढाईपासून हे सगळं व्हायला लागलं. हाही एक विषय जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. तर सर्वच म्हणून मी म्हटलं की हा पोलीस नंतर येतील, सरकार नंतर येईल, कोर्ट त्याच्यानंतर येईल. होणार नाही याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आरक्षणा प्रश्नामुळे समाजात फूट पडली आणि त्यातनं हे होतंय असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मी असं म्हणत नाही आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कारण बीडला घरं पेटवली गेली की नाही, हॉटेल पेटवली गेली की नाही, आमदारांच्या शिक्षण संस्था, आमदारांची घरं पेटवली गेली की नाही. माझं म्हणणं असं आहे, या सगळ्याच गोष्टीचा विचार करायला पाहिजे की प्रश्न जे आहेत हे चर्चेने सुटतील. महात्मा गांधींनी आपल्याला जे मोर्चा, सत्याग्रह ही जी काय हत्यारं दिलेली आहेत ती आहेत ना, त्यातून तुम्ही जा, काय तुमचे प्रश्न असतील तर. पण एखाद्याचा मुर्दा पाडणार आणि तो परत तुम्ही कशा रीतीने मुर्दा पाडतो आहोत ते व्हायरल करणं, म्हणजे क्रूरता कशी आहे, काय शिकतोय काय? छत्रपती छावा सिनेमापासून आम्ही संभाजी महाराजांची शिकवण घ्यायची का औरंगजेबाची शिकवण घ्यायची? हाल हाल करून मारायचे लोकांना. शिकवण घ्यायची कोणाची? छत्रपती संभाजी महाराजांची. एकही लढाई न हरलेले, 9 वर्षामध्ये 130-140 लढाया लढून एकही न हरलेले, 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिणारे, 5-7 भाषा येणारे, त्यांची शिकवण घ्यायची का? म्हणजे परिसर छान, दिसायला छान असणारे परिसर तर खूप आहेत, परंतु सर्व फ्रूट, सर्व वेगवेगळ्या भाज्या त्याच्यातून कसं जास्त उत्पन्न घेता येतील, अगदी कमी पाण्यामध्ये शास्त्रीयरित्या संशोधन करून, टिश्यू कल्चर, अमुक तमुक वेगवेगळ्या पद्धतीचं जे आहे, असं सेंटर कुठे हिंदुस्थानात असेल असं मला वाटत नाही. आता भूतानवरून लोक येतात, परदेशातून लोक येतात, देशातून तर येतातच येतात, महाराष्ट्रातून लोक येतात, राजस्थानातून डाळिंबाच्या बाबतीमध्ये काय असेल, कोणाला आंब्याच्या बाबतीमध्ये असेल, ते वेगवेगळे प्रकार आणि कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये तुम्ही अधिक पीक कसं घेऊ शकाल, केळ्याच्या बाबतीमधलं संशोधन करून 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 त्यांनी जे आहे अनेक गोष्टी इथे जे आहे निर्माण केलेले आहेत. स्वर्गीय भवरलालजी जैन त्यांचे प्रयत्न पद्मश्री होते ते, आणि त्यांची मुलं पूर्णपणे त्यांनी यांना वाहून घेतलेलं आहे. आणि त्यामुळं शिकण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. आमचे सगळे कृषी विद्यापीठ आहेत, मला वाटतं त्यांचेसुद्धा विद्यार्थी इथे येतात, त्यांनासुद्धा इथं येऊन शिक्षण दिलं पाहिजे. खरं म्हणजे कृषी विद्यापीठाने शिकण्यासारखं म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे ऑक्सफर्ड आहे, त्यांनी शिकावं इथे निश्चितपणे कशा रीतीने करता येईल. त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळा आहेत, वेगवेगळे प्रयोग ते सतत करत असतात. त्यामुळे म्हणजे महाराष्ट्राला आता एक मोठी देण आहे, परंतु देशाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी बटाट्यापासून सुद्धा, टोमॅटोसुद्धा जे आहे छोटे असतील परंतु पूर्णपणे भरलेले, अगदी सफरचंदासारखे टोमॅटो, त्यांचं वजन जास्त आहे, जे टिकणारे जास्त आहेत, कांदेसुद्धा टिकतील कसे जास्त आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत इथे पाहण्यासारख्या. खरं म्हणजे अख्खा दिवस पाहिजे आहे, परंतु त्यांचे चिरंजीव भवरलाल यांचे 3-4 तास मला सगळं दाखवलं स्वतः जेवढं. अतिशय म्हणजे परिसर तर अगदी रम्य परिसर आहेच, परंतु शिकण्यासारखं खूप आहे. ज्यांना इस्रायलला जाऊन शिकायचं असं वाटतं त्यांनी पहिल्यांदा इथे येऊन शिकावून मग इस्रायलला कुठे जायचं असं जावं.
पर्यंत पोहोचवत आहे चांगलीच गोष्ट आहे, परंतु मग हा परिणाम चांगला परिणाम कसा साधता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती फक्त सरकारची जबाबदारी आहे असं मी म्हणत नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे. पोलीस नंतर येतील, नंतर त्याच्यावर कारवाई होईल, कोर्ट नंतर येईल, नंतर त्याला शिक्षा होईल. अरे पण हे व्हावंच का, हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. साहेब आगामी काळामध्ये शरद पवार साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, हे एकत्र येणार असल्याची चर्चा होते. रंगते काय वाटतं? बघू मी पंचांग वगैरे बघून इथे चांगला आहेत म्हणतात कोण ज्योतिषी होय त्यांना विचारतो काय असं होईल का, बाकी मला तर काय माहीत नाही. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबर असेल असं प्रतापराव म्हणतायत. कोण? चिखलीकर म्हणतात. असेल, चांगली गोष्ट आहे ना. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरवर मग चांगली आहे ना. आता त्यांनी आमच्या पक्षाला आमचा एखादा कार्यकर्ता चांगला म्हणत असेल तर मी त्याच्यावर काय सांगणार, उत्तम. काल आपल्या भाषणात पण हे लक्षात घेतलं पाहिजे, एक नंबरचा पक्ष होण्यासाठी काय काय करावं लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना मी सांगितल्या त्या सगळ्या थांबवाव्या लागतील. विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणावर उचल खात आहेत, ते थांबवावं लागेल. काय आणि BJPचे आमदार किती, 125च्या वरती आता ते आणखी वाढतच चाललेत. आमचे आमदार किती, त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं याचा विचार करून काम करायला पाहिजे. जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाल्याची चर्चा होती काल. त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची देखील त्या ठिकाणी माहिती आहे. आमची पण चर्चा होती, माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील, त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड, बोलत असतो, चर्चा करत असतो. काय बिघडलं? असं आहे की आम्ही शत्रू नाहीत, आम्हाला हा धडा मिळालेला आहे. विरोधी पक्ष आहे, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत, पण आम्ही काही एकमेकांची शत्रू नाहीत की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही मारहाण करू, हे नाही आमच्याकडे. पुढे शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जेव्हा आम्ही जातो असं म्हणतो त्यावेळेस संवाद हा महत्त्वाचा आहे. साहेब, नारायण नारेंनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे काल पत्रकार परिषद घेऊन. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख पत्रकार परिषद मध्ये नका करू असा फोन करून मला उद्धव ठाकरेंनी 2 वेळा सांगितलं होतं. काय कसं पाहता आहे वक्तव्य? मला काय माहिती. आता ते नारायण राणे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी हे मला कसं माहिती. नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की अरे पण मला काय माहिती, तो प्रश्न त्यांना विचारा ना. तो एक तो नारायणराव राणेंना विचारा किंवा उद्धव ठाकरेंना विचारा, मला काय विचारून फायदा. आणि असं तुम्ही तुमच्या भाषणातही थोडं काल बोलत असताना जाणवलं की ओबीसी नेत्यांना कुठेतरी डावलल्या जात आहे का, असं एकदा खडसे पण बोलले होते. मी तुम्हाला प्रश्न सांगतो, समाजासाठी काम करणारे, मागासवर्गीयांसाठी काम करणारे जे म्हणून काही कार्यकर्ते असतात, नेते असतात, त्यांना अनेक अडचणींना आजच नाही पहिल्यापासून तोंड द्यावं लागतं. पण ते अगदी महात्मा ज्योतिराव फुलांपासून आंबेडकरांपर्यंत पुढे जरी आणखी जरी पाहिलं, अगदी भाऊराव पाटील ज्याने सांगितलं की गोरगरिबांना शिकवायचं, किती अडचणी. त्यावेळेच्या काही सरकारनं त्यांचं जे काय थोडंफार अनुदान ते सुद्धा देणं बंद केलं. स्वतःच्या ज्या पत्नीचं मंगळसूत्र विकून त्यांनी मुलांना शिकवलं. तर सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ह्या अडचणी येतात. राजकारणामध्ये असणारे जे काही समाज कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा अडचणी येतात. त्याच्यात काही नवीन असं काही समजत नाही. पण एक मंत्री म्हणून तुम्हाला दावलं गेलं, नाही ते मंत्री सोडावे, त्याच्याशी काही संबंध आहे या सगळ्यात? नाही त्याचा काही संबंध नाही आहे. आणि तो विषय आता गेला, संपला विषय. साहेब, कांद्यावरील निर्यात शुल्क जे आहे ते 1 एप्रिल पासून केंद्र सरकारने हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? मला अतिशय आनंद आहे. मी स्वतः प्रधानमंत्र्यांच्या कानावर हे टाकलं होतं, कारण मी गोयल जे आहेत पियुष गोयलांना तर सांगितलं होतं, पण प्रधानमंत्र्यांना सांगितलं, अमित भाईंना सांगितलं, आणि शेवटी मागच्या राज्यपालांच्या भाषणावर बोलताना मी याच्यावर 5-10 मिनटं भाषण केलं. आणि कशा रीतीने जे आहेत कांद्याचे भाव जे आहेत, कधी त्याला हमी भाव किती दिला पाहिजे, भाव वाढल्यानंतर मग कुठला तुम्हाला निर्यात टॅक्स, आणखीन भाव वाढला तर आणखीन काय त्याच्यावर काय नाही, हे सगळ्या गोष्टीच्या टप्प्याटप्प्यानं कसं केलं पाहिजे हे गणित माणूस सांगितलं. आणि सांगितलं तुम्ही इथे नाही
तुम्ही दिल्लीत बसून हे आम्हाला करून द्या, आम्ही आज करू उद्या करू. कारण कांदा हे पीक जे फार गरीब शेतकऱ्यांचं आहे आणि त्याच्यातून जे 2 पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह सुरू असतो. आणि मला आनंद आहे की फडणवीस असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आणि अर्थातच दिल्लीतील प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शहा या सगळ्यांनी जे आहे आमची विनंती ऐकली आणि त्याप्रमाणे त्यांनी जे आहे निर्यात शुल्क वगैरे सगळं बंद केलेलं आहे. सर महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी केली जाते. महात्मा माझं गांधी असं आहे की मागणी करणाऱ्यांच्या विरुद्ध मी नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी आणि महात्मा बसवेश्वर असे 2-3 जे आहेत ते महात्मा आपण म्हणतो ते महात्मा आहेत. मग महात्मा फुल्यांना जर भारतरत्न द्यायचा तर महात्मा गांधींना का नाही द्यायचं? मग महात्मा गांधींना सुद्धा द्या ना. तर महात्मा गांधी अलीकडचे आहेत, त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले आहेत. पण महात्मा हे सगळ्यांच्या वरती आहेत. ह्या सगळ्या पदव्यांच्या वरती महात्मा गांधी आहेत, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर आहेत. काल आपण असंही म्हटलं होतं की महात्मा मोठा का भारतरत्न मोठा, असं. हो बरोबर आहे. मग तुम्हीच सांगा ना. आणि भारतरत्न मोठं असेल तर मग महात्मा गांधींना सुद्धा द्या असं माझं मत. मनोज काल जरांगे- आपल्या सभेमध्ये मनोज बघायला जरांगे- गेला स्टेजवर मोठी संख्येमध्ये गर्दी होती, मात्र खाली कार्यकर्त्यांची गर्दी ते नव्हती. ठीक आहे, तो प्रश्न तर काय, मनोज जरांगे ऊन पाटील- एवढं चाललेलं आहे ना, त्याच्यामुळे झाली मिटिंग एवढी. कोण मिटिंग घेतं? सगळे लोक तर त्या अलीकडे जातात तुमच्या त्या सभागृहामध्येच घेतात. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. कोरटकर सरकारचा सोयरा आहे म्हणून तो सापडत नाही. दुसरं कोणी असतं तर जेलमध्ये टाकलं असतं. पुढे नेक्स्ट. आपली जी कालची ओबीसी मेळावा झाला, हा मेळावा जो आहे आपल्या नव्या पर्वाचा मेळावा असल्याचं बोललं जातं. पुन्हा आपण मैदानात उतरलो. चला, धन्यवाद सगळ्यांना, भरपूर होईल. चला. कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक आहेत, आपल्याला निमंत्रण आहे का? म्हणजे मला काही माहीत नाही, म्हणजे आहे मी ऐकलं ते, पण ते अधिकाऱ्यांकडून ते समजून घेत असणार तूर्त. कारण काय सगळे राजकीय मला बोलवलं की सगळे आमदार बोलू आणि मग आमदार बोलवल्यानंतर मग जे त्यांना खरोखर पाहायचं आहे, शिकायचं आहे, ते व्हिजिट द्यायचे असतील, खरोखर अधिकाऱ्यांनी काय काम केलं तर ते त्या पद्धतीनं ते त्याचा आढावा घेतील आणि मग ठरवतील की कुठल्या मार्गाने जायचं. नंतर मग सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा ते बोलवतील. साहेब गिरीश महाजन देखील उपस्थित राहणार आहेत त्या बैठकीला, इतर शिंदे सेनेचे. आनंदाची गोष्ट आहे. कोण मदत करत असेल नाशिकला तर आम्हाला हवं आहे. पण स्थानिक नेते आहात तुम्ही त्या ठिकाणचे, तर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे असं वाटतं. बोलवतील नंतर. आणि मला काय सांगायचं आहे, बोलायचं आहे, तुम्ही अधिवेशनातच बोललो ना. काय सिंहस्थाच्या कामाला कसे पैसे दिले पाहिजे, काय गोदावरी नदीचं पाणी कसं अशुद्ध झालेलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे आहे, त्या सगळ्या गोष्टीवर बोललो. तुम्ही पैसा कसा दिला पाहिजे, तुम्ही त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं पाहिजे. मी अगोदरच भेटलेलो आहे फडणवीसांना, पत्र दिलं की तुम्ही निदान लिहा तरी, मागितल्याशिवाय कोण तुम्हाला पैसे देईल. त्याप्रमाणे त्यांनी पत्रसुद्धा पाठवलेलं. तर माझ्या पद्धतीनं मला जे काही करायचं आहे ते मी करतच असतो आणि जर कोणी विचारलं तर मी सांगेन. साहेब उद्धव ठाकरेंनी पक्षफुटीच्या वेळेस शांत राहायला सांगितलं, म्हणून आम्ही शांत होतो, नाहीतर राडे झाले असते असं अनिल परब यांनी म्हटलं. मला माहिती ते त्यांना विचारा ते काय म्हणाले, कशासाठी सर म्हणाले. संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे, न्यायव्यवस्था जी आहे ती सत्ताधाऱ्यांच्या याच्यावर चालते आणि ती भ्रष्ट झालेली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने निकाल लागलेला नाही. अरे ते असं ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीची त्या ठिकाणी छेड काढण्यात आली होती काही दिवसांपूर्वी. 21 दिवस उलटून गेलेले, 21-22 दिवस. मात्र अद्यापही काही आरोपी आहे जे अजूनही फरार आहे. एकनाथ खडसेंनी काल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आमच्या बाबतीत न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास नाही, की आम्हाला न्याय मिळू शकत नाही, तर सर्वसामान्यांचं काय काय सांगा. मी काल सुद्धा जे या विषयावर मला असं वाटतं मी अर्धा 20-25 मिनटं तरी बोललो असेल की कशा रीतीनं या राज्यामध्ये, आता देशामधले मला काय बोलायचं नाही आहे, पण या राज्यामध्ये हा संत ज्ञानेश्वराचा, तुकारामाचा, सावता महाराजांचा असा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आणि छत्रपतींचा महाराष्ट्र, ज्यांनी सगळ्यांना सारखी वागणूक दिली आणि न्यायपूर्ण वागणूक दिली छत्रपतींनी, त्या ह्या आपल्या राज्यामध्ये आजकाल ह्या अशा प्रकारचे गुन्हे म्हणजे महिलांची छेडखानी वगैरे हे तर वाढलं, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं
निर्घृणपणे जे आहे मारलं जातं आणि ते कसे आम्ही त्याला मारतो आहोत, त्याला कसे संपवतो आहोत, त्याला कसे सळ्यांचे चटके देतो आहोत, त्याला कसे त्याला मान त्याची कशी आहोत, त्या संपूर्ण ते चित्रण करून ते व्हायरल केलं जात आहे. म्हणजे बघा हे आम्ही करतो म्हणजे किती मोठा पराक्रम. आणि तो का तर इतरांनी घाबरावं म्हणून. मुळात माझा मुद्दा असा आहे की हे एवढं क्रौर्य जे आहे, मला मी काल हे सुद्धा सांगितलं की एका महिलेला संभाजीनगर कटरने अनेक ठिकाणी कापलं आणि 222 टाके टाकण्यात आले. सळई ज्या आहेत तापवलेल्या सळीनं संपूर्ण भाजून काढलं अंग एका धनगर समाजाच्या कैलास बोराडेचं आणि गुप्तांगामध्ये जे आहे ती सळी घुसवली. म्हणजे देशमुख यांना मारलं काय त्याचा तर निषेध करायला पाहिजे. त्याची माणसं पकडले जातात, आणखी पकडतील सुद्धा. पण त्याचबरोबर पुढे तो सूर्यवंशी जो आहे जो परभणीमध्ये तो बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं कुणीतरी छेडछाड केली म्हणून निघालेल्या मोर्चामध्ये पकडला गेला आणि तो त्याला पकडल्यानंतर नंतर लक्षात आलं की त्याला तो वारला. शेवटच्या वर्षाला LLBच्या BS झालेला म्हणून मुलगा दलित समाजाचा आणि नंतर त्याला झालं नाही, त्याला हार्ट अटॅक आला. आणि ज्या वेळेला मी चौकशी मागणी केली, चौकशी झाली, न्यायदंडाधिकाऱ्यांनी 250 पानाचा रिपोर्ट दिला की मारहाणाने मृत्यू झालेला आहे. मग हे अशा सर्व लोकांना जे आहे न्याय मिळाला पाहिजे. माऊली सोट तर लातूरचा प्रेम प्रकरणामध्ये असा एवढा प्रचंड मारला तर मेला. सगळ्यांच्याच बाबतीमध्ये जसं देशमुखांच्या बाबतीमध्ये अनेक मोर्चे निघाले आणि मग संपूर्ण राजकारण जे आहे ते योग्यच होतं. मी त्याला काय चुकीचं आहे म्हणत नाही, पण मग बाकीच्यांचं कोणी बघायचं. बाकीचे माणसं आहे आणि या देशाचं संविधान हे सगळ्यांना सारखं न्याय देण्याच्या बाबतीमध्ये बंधनकारक आहे. त्याने सांगितलं की तुम्हाला सगळ्याला सारखा न्याय द्यावा लागेल. महिला असतील, पुरुष असतील, कुणावर अन्याय होता कामा. असं असताना हे बरं मग याला पोलिसांना आपण दोष द्यायचा का? पोलीस प्रत्येकाच्या पाठीमागे उभं राहू शकत नाही. मी आज बोलतो असं नाही मी त्यांच्याबरोबर आहे आणि यांच्याबरोबर आहे म्हणून नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पोलीस राहू शकेल का? प्रत्येकाच्या खेड्यामध्ये पोलिसांनी एवढी आहे का आपल्याकडे? मुळात प्रश्न असा आहे की हा समाज एवढा का बिघडला आहे. आणि मग मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं विशेषतः विधानमंडळामध्ये की सर्व पक्ष नेत्यांना बोलवा, काही वर्ष पत्रकारांना बोलवा, लेखकांना बोलवा, सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलवा. काय करायचं मी तर म्हणेन जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांनासुद्धा बोलून त्यांनीसुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे. काय कारण त्यांचेसुद्धा हे कार्यक्रम फार मोठे मोठे असतात. मग कोणाचा सप्ताह असतो, कोणाचा काय ते वर्षश्राद्ध आहे, कोणाचं काय. यातून जे आहे लोकांचं जे आहे लोकांचं मनपरिवर्तन कसं होईल काय आणि शांततेच्या मार्गाने कसे आपण जाऊ हे करण्याची आज आवश्यकता आहे. जसं स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला, जसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला शाहिरांनी, गायकांनी,